नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे। यासाठी कायदेशीरदृष्ट्या बाजू मांडण्यासाठी तब्बल 10 वकिलांची फौज तैनात करण्यात आली आहे। याबाबत मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे। मुंडवा येथील बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची 40 एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे परस्पर खरेदी केल्यानंतर या जागेच्या गैरव्यवहाराचे राज्यात मोठे पडसाद उमटले होते। यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने कंपनीला पहिली नोटीस 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 7 नोव्हेंबरला बजावली होती। या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 16 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती। मात्र ही मुदत 15 दिवस वाढवून द्यावी असा अर्ज कंपनीने 14 नोव्हेंबरला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केला होता। यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने 8 दिवसांची मुदतवाढ देऊन 24 नोव्हेंबर पर्यंत 42 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची नोटीस जारी केली होती। सोमवारी ही मुदत संपली असून आज यावर निर्णय होणार आहे। अमेडिया कंपनीला बुडवलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी याआधीही मुदतवाढ देण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा कंपनीने 15 दिवसांची मुदत वाढवू देण्याबाबतचा अर्ज मुद्रांक शुल्क विभागाचे सहजिल्हा निबंधक यांच्याकडे दिला आहे। त्याबाबत आज मंगळवारी निर्णय होणार असून याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे। दरम्यान या जमीन व्यवहार प्रकरणी 42 कोटी मुद्रांक शुल्क भरावेच लागणार आहेत अशी माहिती मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे।